ध्वनीची निर्मिती वस्तूमधील कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. म्हणजे वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. ध्वनीचे माध्यम स्थायू द्रववायू हे ध्वनीचे प्रसारण होते. सर्वसाधारण तापमानाला ध्वनीचा वेग 340 ms आहे. तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यास ध्वनीचा वेग 0.6 ms ने वाढतो. तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यास ध्वनीचा वेग 0.6 ms ने वाढतो. ध्वनीचे मापन डेसिबल या एककात करतात. तर ध्वनी आवाजाचे जे मोजले जाते ते एककमध्ये होते. ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो. स्थायूमध्ये सर्वात जास्त ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो. श्राव्यातील ध्वनी मानवास ऐकू येत नाही. टिंबटिंब ध्वनी माणसास ऐकू येत नाही, तर श्राव्यातील ध्वनी माणसास ऐकू येत नाही. दवबिंदू ज्या तापमानास हवेतील पाण्याच्या वाफेचे संघटन होण्यास प्रारंभ होतो त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. ज्या तापमानास हवेतील पाण्याच्या वाफेचे संघटन होण्यास प्रारंभ होते त्याला दवबिंदू असे म्हणतात. आर्द्रता हवेतील पाण्याच्या वाफेमुळे तयार होणाऱ्या दमटपणा म्हणजे आर्द्रता मोजण्यास हायग्रोमीटरचे उपकरण वापरतात. आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर उपकरण वापरतात. विशिष्ट उष्णधारकता एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उष्णतेस विशिष्ट उष्णधारकता म्हणतात. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे तयार होणाऱ्या दमटपणा म्हणजे आर्द्रता. हवेच्या पाण्यातील वाफेमुळे एकत्रित तयार होणारा दमटपणा म्हणजे आर्द्रता. आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर. आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर. विशिष्ट उष्णधारकता एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढल्यास आवश्यक असणाऱ्या उष्णतेस विशिष्ट उष्णधारकता म्हणतात. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उष्णतेस विशिष्ट उष्णधारकता म्हणतात. उष्णतेची एकके MKS एकक, किलो कॅलरी SI एकक, जूल. विशिष्ट उष्णधारकता MKS एकक, किलो कॅलरी किलोग्राम. CGS एकक, किलो कॅलरी कॅलरी. ग्रॅम. CSI एकक, किलो कॅलरी KCAL. स्थानांतर एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत उष्णतेचे स्थान बदलणे म्हणजे स्थानांतर होय. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत उष्णतेचे स्थान बदलणे म्हणजे स्थानांतर. उष्णतेचे वहन स्थायूमध्ये उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतरात वहन असे म्हणतात. उष्ण भागांकडून थंड भागांकडे वहन करणाऱ्या उष्णतेचे वहन असे म्हणतात. गती स्थानांतरणीय गती ज्या गतीत वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होते. स्थानांतरीय गती ज्या गतीत वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होते त्या स्थानांतरीय गती म्हणतात. गती ज्या गतीत वस्तूमधील विभिन्न कण एकाच आसाभोवती वर्तुळाकार मार्गाने फिरतात त्यास पूर्णगती म्हणतात. उदाहरण लंबकाची गती, शिलाई यंत्रणाची सुईची गती. ज्या गतीत वस्तूमधील विभिन्न कण एकाच आसाभोवती वर्तुळाकार मार्गाने फिरतात त्यास पूर्णगती म्हणतात. चाल एकक कालावधीत वस्तूने कापलेल्या अंतरास चालक म्हणतात. एकक कालावधीत वस्तूने कापलेल्या अंतरास चालक म्हणतात. चाल ही ms किलोमीटर/h या एककास मोजतात. वेग एकक कालावधीत
एखाद्या वस्तूने एका विशिष्ट दिशेने कापलेले अंतर. एकक कालावधीस एखाद्या वस्तूने एका विशिष्ट दिशेने कापलेले अंतर. NKS एकक, MS, CGS एकक, CM, IS. त्वरण. वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय. NKS एकक, MS2, CGS एकक, CMS2. संवेग. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात. वस्तुमान आणि वेग च्या गुणाकाराला संवेग म्हणतात. सेकंद दोलक. ज्या सरळ दोलकाचा दोलनकाल 2 सेकंद असतो त्याला सेकंद दोलक असे म्हणतात. कार्य आणि ऊर्जा. कार्य. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूच्या बलाच्या दिशेने झालेल्या विस्थापन म्हणजे कार्य. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन म्हणजे कार्य. कार्य. विस्थापन x बल W G गुणिले S. ऊर्जा. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. ऊर्जा एकक SI एकक जूल. गतिज ऊर्जा. गतिमान अवस्थेमुळे पदार्थात प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. वाहने, पाणी, गतिमान मोटार. गतिमान अवस्थेमुळे पदार्थात प्राप्त झालेल्या ऊर्जेस स्थितीज ऊर्जा. आपल्या विशिष्ट स्थितीमुळे पदार्थास आपल्या विशिष्ट स्थितीमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा होय. बल आणि विस्थापन. वस्तूची विराम अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून आणणारी प्रवृत्ती म्हणजे बल. ही सदिश राशी आहे. गुरुत्वीय बल. विश्वातील 2 वस्तूंमध्ये असणाऱ्या आकर्षण बलास गुरुत्वीय बल म्हणतात. चुंबकीय बल. पदार्थातील अणू व रेणू यांच्या एकत्रित ठेवणाऱ्या बलास विद्युत चुंबकीय बल म्हणतात. धारा विद्युत. स्थिर प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक प्रमाणाला धारा विद्युत म्हणतात. विसंगत वाहन पदार्थ. ज्यामधून प्रभार सहजगत्या जाऊ शकत नाही अशा पदार्थात विसंवाहक पदार्थ म्हणतात. विभवांतर. 2 पातळीवरील विभवातील फरकास विभवांतर म्हणतात. विभवांतराचे SI एकक व्होल्टेज आहे. विद्युत धारेचे SI एकक एम्पियर आहे. विद्युत धारेचे SI एकक एम्पियर आहे. आणि विद्युत भार SI एकक कुलोम. विद्युत भार SI एकक कुलोम. आणि विद्युत धारेचे SI एकक विभवांतराचे. अरे यांच्यामध्ये हेच
एबोनाइटचा दांडा लोकरी कापडावर घासला असता दांड्यावर ऋण प्रभार व लोकरी कापडावर घन प्रभार निर्माण होतो. एबोनाइटचा दांडा लोकरी कापडावर घासला असता दांड्यावर ऋण प्रभार व लोकरी कापडावर लोकरी दोन सजातीय प्रभारात प्रतिकर्षण आणि विजातीय प्रभारात आकर्षण असते. दोन सजातीय प्रभारात प्रतिकर्षण आणि विजातीय प्रभारात आकर्षण असते. दोन सजातीय प्रभारात प्रतिकर्षण आणि विजातीय प्रभारात आकर्षण. सजातीय प्रभार, विजातीय प्रभार. विजातीयमध्ये आकर्षण, सजातीयमध्ये प्रतिकर्षण. SI पद्धतीचे रोधाचे एकक ओहम आहे. SI पद्धतीचे रोधाचे एकक SI आहे. SI पद्धती रोधाचे एकक ओहम आहे. विद्युत धारा मोजण्यासाठी ॲमीटर वापरतात. विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरतात. अणुसंरचना. अणुअंक Z. कोणत्याही अणूतील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येला अणुक्रमांक म्हणतात. कोणत्याही अणूतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणुक्रमांक कशास म्हणतात? कोणत्याही वस्तूतील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा कोणत्याही अणूतील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येला कोणत्याही अणूतील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येला अणुक्रमांक म्हणतात. अणुवस्तुमानांक. मूलद्रव्याच्या अणुकेंद्रात असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या एकत्रित संस्थेला अणुवस्तुमानांक असे म्हणतात. कार्बनचा अणुअंक 6 व अणुवस्तुमानांक 12 असल्याची त्याची संज्ञा 12C6 अशी लिहितात. समस्थानिके. ज्यांचा अणुअंक सारखा असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो अशा अणूंना त्या मूळ द्रव्याची समस्थानिके म्हणतात. उदाहरण हायड्रोजन 1H, ड्यूटेरियम 1H, ट्रिटियम 3 1H हायड्रोजन. ज्यांचा अणुअंक सारखा असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो अशा अणूंना त्या द्रव्याची समस्थानिके म्हणतात. अल्फा कण. अल्फा कण हे धन विद्युत प्रभारित असतात. बीटा कण. बीटा कण हे ऋण विद्युत प्रभारित असतात. बीटा कणांची भेदन शक्ती अल्फा कणांपेक्षा जास्त आहे. गॅमा किरणे ही प्रभारित असतात. गॅमा किरण विद्युत चुंबकीय तरंग असल्यामुळे त्याचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो. विद्युत चुंबकीय तरंग असल्यामुळे त्याचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो. रासायनिक संज्ञा सूत्र. धातू. ज्या मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार करतात त्यांना धातू म्हणतात. धातू. ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ऋण आयन तयार करतात त्यांना अधातू म्हणतात. ज्या मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार करतात आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ऋण तयार करतात त्यांना अधातू. त्यांना धातू. आम्हाला संयुगाचे पाण्यातील द्रावण घेतले असता त्यामध्ये हायड्रोजनचा वेगळा गट निर्माण होतो त्यास आम्ल असे म्हणतात.
अलमारी. संयुगाचे पाण्यातील द्रवण घेतले असता त्यामध्ये हायड्रोजन OH हा वेगळा कण निर्माण होतो, त्यास अलमारी असं म्हणतात. हायड्रोजन H, ॲल्युमिनियम Al, फॉस्फरस P, चांदी Ag, टंगस्टन W, ऑक्सिजन O, लोखंड Fe, गंधक S, सोने Au, नायट्रोजन N. ध्वनीचे प्रकार व त्यांची वारंवारता. श्राव्य ध्वनी 20 ते 20,000 हर्ट्झ. श्राव्यातील ध्वनी 20,000 पेक्षा जास्त. अश्राव्य ध्वनी 20,000 पेक्षा कमी. श्राव्य ध्वनी हे मनुष्य ऐकू शकतो. श्राव्यातील ध्वनी वटवाघूळ, मांजर, कुत्री ऐकू शकतात. अश्राव्य ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. विविध भौतिक राशींची परिमाणे. भौतिक राशी न्यूटन. परिणाम 10 व्हाईट डाईन. जूल 10·7. अर्ग. बाष्पाचा अप्रकट उष्मा 540. भौतिक राशी 1 HP हॉर्स पॉवर. परिणाम 786 वॅट. एक प्रकाश वर्ष 9,46,112 किलोमीटर. बर्फाच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा 80 CAL. कोळसा आणि कार्बन प्रमाण. कोळशाचे प्रकार. ॲथ्रासाइट. कार्बनचे प्रकार 80%. लिग्नाइट 22%. कार्बनचे प्रकार. कोळशाचे प्रकार. ब्युटिमिनस 60%. पीठ 11. दूरदर्शक दूरच्या वस्तू पाहणे. कॅलरी मापी, तापमापी, एअरचे उपकरण, सेकंड उष्णतेचे मापन करणे व महत्त्वाची एकक. डेसिबल आवाजातील तीव्रता मोजण्यासाठीचे एकक. कॅडेला प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी. कॅडम समुद्राची खोली मोजण्यासाठी एकक. कॅडम कॅलरी उष्णता मोजण्याचे एकक. कुलोम्ब विद्युत प्रभाराचे एकक. वोल्ट विभवांतराचे एकक. एम्पियर विद्युत धारेचे एकक. डाल्टन अणुवस्त्रमानांक. मिलीबार वायुदाबाचे एकक. ॲंगस्ट्रॉम प्रकाश लहरीची लांबी. प्रकाश वर्ष तारांचे पृथ्वीपासून अंतर मोजणे. न्यूटन बल. जूल ऊर्जा व कार्य. पास्कल दाब. केल्विन फॅरनहाइट तापमान. ओहम विद्युत धारेचे एकक. वॅट विद्युत शक्ती. रिश्टर भूकंपाची तीव्रता मोजणे. हे सर्व महत्त्वाचे आहे.